नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपले या ऑनलाईन क्लासमध्ये हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मी आरपी जागृत कोशकवार दौलत खान विद्यालय व गोदाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय पुसद जिल्हा यवतमाळ येथून आपले हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या तासिकामध्ये आपण इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र यामधील प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार याला सुरुवात केली आहे। बाजार म्हणजे काय, बाजार अस्तित्वात केव्हा येतो, त्यासाठी आवश्यक असणारे घटक कोणते याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे। तसेच बाजाराचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते, बाजाराच्या वर्गीकरणाचे 3 महत्त्वपूर्ण प्रकार याविषयी माहिती घेत आहोत। त्यामधला पहिला प्रकार आपण पाहिला होता, बाजार हा स्थळानुसार कसा असतो। राष्ट्रीय बाजार म्हणजे काय, स्थानिक बाजार म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय बाजार म्हणजे काय याचा आपण सविस्तर आढावा यापूर्वीच्या तासिकेमध्ये घेतलेला आहे। तसेच काळानुसार बाजाराचं वर्गीकरण करत असताना आपण काळानुसार बाजाराच्या वर्गीकरणाचे 4 प्रकार पाहिले आहेत। ज्यामध्ये पहिला प्रकार होता अति अल्प काळाचा, अत्यल्प काळ म्हणून ज्याला ओळखतो। दुसरा प्रकार होता अल्प काळाचा, तिसरा प्रकार होता दीर्घ काळाचा आणि चौथा प्रकार होता अति दीर्घ काळाचा। या काळानुसार पडणाऱ्या प्रकाराचाही आपण सविस्तर आढावा घेतला आहे। या सर्व संकल्पना समजून घेण्यासाठी आपण यापूर्वीचा व्हिडिओ पाहू शकता। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येईल। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये बाजाराच्या वर्गीकरणाचा जो तिसरा प्रकार आहे त्या प्रकाराचा आपण आढावा घेणार आहोत। बाजाराचं वर्गीकरण हे स्पर्धेनुसार कशा प्रकारे केले जातं याचं आपल्याला समजून घ्यायचंय। स्पर्धेनुसार बाजाराचे 2 प्रकार पडतात, एक पूर्ण स्पर्धा आणि दुसरी अपूर्ण स्पर्धा। मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेची श्रीमती जोन रॉबिन्सन यांनी केलेली व्याख्या आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये या घटकाचा अभ्यास करणार। पूर्ण स्पर्धा हा घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे। सहमत आहात किंवा नाही आणि थोडक्यात उत्तरे द्या या अंतर्गत एक क्वेश्चन विचारला जातो आणि तो महत्त्वपूर्ण असा क्वेश्चन हा पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये काय आहेत, पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत कशी निश्चित होते ते प्रश्न विचारले जातात। पूर्ण स्पर्धा हा बाजारात पूर्णतः काल्पनिक असा प्रकार आहे। प्रत्यक्षात अशा प्रकारची सिच्युएशन असेलच असं नाही। हा एक काल्पनिक स्वरूपाचा प्रकार आहे, एक आदर्शवादी स्वरूपाचा प्रकार आहे। वास्तविकतामध्ये हा बाजाराचा अनुभव आपल्याला जीवनात येईलच असं नाही। श्रीमती जोन रॉबिन्सन यांच्या मते पूर्ण स्पर्धा म्हणजे जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी ही पूर्णतः लवचिक असते, तेव्हा बाजारात पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते। अशा प्रकारची व्याख्या श्रीमती जोन रॉबिन्सन यांनी केलेली। लवचिक मागणी म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल। म्हणजे एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये अल्पसा किंवा नगण्य स्वरूपाचा बदल देखील झाला तरी वस्तूच्या मागणीवर प्रचंड असा परिणाम जेव्हा घडून येतो तेव्हा त्या वस्तूची मागणी पूर्ण लवचिक असते। म्हणजे बाजारात पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ज्या एकजिन्सी स्वरूपाच्या वस्तू असतात त्या वस्तूवर जो परिणाम होतो तो प्रचंड स्वरूपात होतो। समजा एखाद्या विक्रेत्याने आपल्या वस्तूच्या किमतीमध्ये काही परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जो परिणाम आहे तो मोठ्या प्रमाणात त्या वस्तूच्या मागणीवर घडून
येतो अशा प्रकारचा अर्थ पूर्ण लवचिक मागणीच्या संदर्भात केला जातो। म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात जी वस्तू असते त्या वस्तूची जी मागणीची लवचिकता असते ती प्रचंड प्रमाणात असते। म्हणून पूर्ण स्पर्धेतील बाजारात ज्या वस्तू असतात त्या वस्तूची मागणी पूर्ण लवचिक, की ज्यामध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात आणि हे दोन्ही ग्राहक आणि विक्रेते एक जिन्सी वस्तूची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात आणि या दोघांनाही, ग्राहकांना आणि विक्रेत्यांना, या दोघांनाही बाजार स्थितीचं पूर्ण ज्ञान असते। म्हणून बाजारात घडलेल्या घटनांचा प्रत्येक घटक, प्रत्येक गोष्ट या विक्रेत्यांना आणि ग्राहकांना माहित असते, असा प्रकार आहे। तर अशा या प्रकाराचे काय वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला समजून घ्यायचंय। तर या वैशिष्ट्य पाहण्यापूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा श्रीमती जोन रॉबिन्सन यांनी पूर्ण स्पर्धेची केलेली व्याख्या सांगतो। जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते, अशा प्रकारची व्याख्या श्रीमती जोन रॉबिन्सन यांनी केलेली आहे। तर याच पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आपल्याला दिसून येतात, ज्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक। म्हणजे पूर्ण स्पर्धा हा असा प्रकार आहे की या बाजारात विक्रेत्यांची संख्या असंख्य असते, ग्राहकांची संख्या देखील असंख्य असते। या सर्वांमधला कोणताही एक ग्राहक किंवा कोणताही एक विक्रेता मार्केटवर मोठ्या प्रमाणात परिणाम घडवून आणू शकत नाही। जसं समुद्र हा खूप मोठा असतो, त्या समुद्रावर मध्ये जर आपण एक बाटलीभर पाणी नेऊन टाकलं तर समुद्रावर कोणताही परिणाम होत नाही। तसंच समुद्रावरून एक बाटलीवर पाणी काढून आणलं तरी देखील समुद्रावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही, कारण त्या समुद्रामध्ये पाण्याची जी संख्या आहे, पाण्याची जी घनता आहे ही खूप मोठ्या प्रमाणात असते। म्हणून त्यामधला एखादा घटक कमी झाला किंवा एखादा घटक जास्त झाला तरी देखील त्या मार्केटवर, त्या बाजारावर किंवा त्या समुद्रावर कोणत्याही घडून येताना दिसत नाही। म्हणून एक पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील जो विक्रेता आहे किंवा जो ग्राहक आहे तो मार्केटवर परिणाम घडू शकत नाही। म्हणून पूर्ण स्पर्धेतील बाजारातील जो विक्रेता आहे तो वस्तूची किंमत बाजारात जी ठरते ती स्वीकारणारा असतो, तो स्वतः किंमत ठरवत नाही, जी ठरते तो स्वीकारणारा असतो। म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत जी असते ती मागणी आणि पुरवठा या दोघांच्या संगणमतातून ठरते, या दोघांच्या संतुलनातून ठरते। म्हणून पूर्ण स्पर्धेतील बाजारातील जो विक्रेता आहे तो किंमत स्वीकारणारा असतो, तसेच ग्राहक देखील आपल्या मागणीमध्ये परिवर्तन करून वस्तूच्या मागणीवर किंवा वस्तूच्या किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही, कारण बाजाराच्या तुलनेत एक ग्राहक म्हणजे नगण्य स्वरूपाचं अस्तित्व असणारी स्थिती या पूर्ण स्पर्धेच्या बाजारात असल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणून या बाजारात ग्राहक आणि विक्रेते असंख्य स्वरूपाचे असतात। तर दुसरं वैशिष्ट्य आहे एक जिन्सी वस्तू। बाजारात ज्या वस्तू अस्तित्वात असतात त्या वस्तू ग्राहकाच्या दृष्टिकोनातून रंग, आकार, स्वरूप, चव इत्यादी दृष्टिकोनातून समान असतात, एक जिन्सी असतात आणि ह्या वस्तू एकमेकाला पूर्णतः पर्यायी असतात। म्हणजे एक ग्राहकाने कोणाकडूनही, कोणत्याही विक्रेत्यातून, कोणत्याही दुकानातून, कोणत्याही फर्म मधून, कोणत्याही कंपनीतून जर एखादी वस्तू घेतली तर सर्व गुणधर्माच्या बाबतीत, सर्व स्थितीच्या बाबतीत, सर्व दृष्टिकोनातून ती एक जिन्सी स्वरूप असते, एकमेकाला 100% पर्याय असतात। अशा प्रकारची वस्तू ही पूर्ण स्पर्धेच्या बाजारात अस्तित्वात असते। म्हणून पूर्ण स्पर्धेचं जे दुसरं वैशिष्ट्य आहे ते एक जिन्सी वस्तू असल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि पूर्ण स्पर्धेमध्ये तिसरं वैशिष्ट्य आहे या स्पर्धेमध्ये मुक्त प्रवेश आणि निर्गमन। मुक्त प्रवेश आणि निर्गमन पूर्ण स्पर्धेच्या बाजारात कोणत्याही विक्रेत्याला
बाजारात टिकून राहण्यासाठी किंवा बाजारातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बंधनं नसतात. कधीही केव्हाही तो या बाजारात आपला व्यवसाय सुरू करू शकतो आणि केव्हाही बंद करू शकतो. मुक्त प्रवेश आणि निर्गमन या बाजाराच्या स्थितीचं हे वैशिष्ट्य सांगितलं जातं. कारण जेव्हा उत्पादकाला नफ्याची आशा असते तेव्हा तो त्या बाजारात प्रवेश करतो आणि जेव्हा त्याला असं वाटतं की या बाजारातून मला तोटा होणार आहे तर तो या बाजारातून एक्झिट घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मुक्त प्रवेश आणि निर्गमन हे या बाजाराचं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं. आणि चौथं वैशिष्ट्य आहे एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात समान गुणधर्म असलेल्या समान वस्तूची जी किंमत आहे सर्व ठिकाणी एकच असते. कारण या बाजारात जी किंमत ठरते ती मागणी आणि पुरवठ्याच्या संगनमताने ठरते. म्हणजे मागणी केलेली नग संख्या आणि त्याच वेळेस बाजारात पुरवठा केलेली नग संख्या या दोघांच्या संगनमतातून समायोजनातून संतुलनातून पूर्ण स्पर्धेतील किंमत ठरत असते. आणि पाचवं वैशिष्ट्य आहे बाजाराचं पूर्ण ज्ञान. या बाजारातील ग्राहकांना आणि विक्रेत्यांना बाजारविषयक पूर्ण ज्ञान असते. बाजारात वस्तूची किंमत काय आहे, पुरवठ्याची स्थिती काय आहे, त्या वस्तूचा दर्जा कोणता आहे, त्या वस्तूची गुणवत्ता कशा प्रकारची आहे, या सर्व गोष्टीचं ज्ञान या बाजारातील विक्रेत्यांना आणि ग्राहकांना. सहावं वैशिष्ट्य आहे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. या बाजाराचं हे अतिशय महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे की या बाजारामध्ये जे उत्पादन जे घटक आहे ज्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या घटकाचा समावेश होतो. हे घटक भौगोलिक दृष्ट्या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकतातच, तसेच व्यावसायिक दृष्ट्या देखील एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात सहजरित्या जाऊ शकतात. हे या बाजाराचं अतिशय महत्वपूर्ण असं वैशिष्ट्य आहे. म्हणून उत्पादन जे घटक आहे ते एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात कामासाठी सहजरित्या जाऊ शकतात. एका दुसऱ्यांचा वापर सहजरित्या करता येतो. हे या बाजाराचं अतिशय महत्वपूर्ण असं वैशिष्ट्य आहे. आणि सातवं वैशिष्ट्य आहे वाहतूक खर्चाचा अभाव. असं गृहीतच धरलेलं आहे की वाहतूक खर्च होत नाही. तर वाहतूक खर्च एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर प्रत्यक्ष आपण जेव्हा अनुभव घेतो तेव्हा वाहतूक खर्च वेगवेगळा असल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं वैशिष्ट्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा यामध्ये अशी वाहतूक खर्चाचा हा पूर्णतः अभाव असतो. त्याचमुळे वस्तूची किंमत सर्व ठिकाणी समान आणि एकच असते हे आपण या ठिकाणी सांगू. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे सरकारी हस्तक्षेप नाही. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. सरकारच्या धोरणाचा, सरकारच्या टॅक्सेशनचा, सरकारच्या प्रवृत्तीचा, सरकारच्या निर्णयाचा या बाजारावर कोणताही परिणाम होत म्हणजेच शासनाच्या आर्थिक घोडामोडीचा पूर्ण स्पर्धेच्या बाजारावर कोणताही परिणाम होत नाही. अशा प्रकारची 8 वैशिष्ट्य या बाजारात असल्याचं दिसून येतं की ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक. 2 नंबरला आपण पाहिलं एजन्सी वस्तू. 3 नंबरचं वैशिष्ट्य आपण पाहिलं मुक्त प्रवेश आणि निर्गमन. 4 नंबरचं आपण वैशिष्ट्य पाहिलं या बाजारात एकच किंमत असते. 5 नंबरचं वैशिष्ट्य पाहिलं की बाजाराचं पूर्ण ज्ञान ग्राहकांनी विक्रेत्यांना हे असतं. 6 नंबरचं आपण वैशिष्ट्य पाहिलं उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता यामध्ये अपेक्षित आहे. 7 नंबरचं वैशिष्ट्य आहे वाहतूक खर्चाचा पूर्णतः अभाव असतो आणि सरकारी हस्तक्षेप नाही. हे 8 वैशिष्ट्य ज्या बाजारात दिसून येतात तो बाजार म्हणजे पूर्ण स्पर्धेचा, फुल कॉम्पिटिशनचा असल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रत्यक्षामध्ये असला कोणताही प्रकार असल्याचं आपल्याला दिसून येत नाही. तर हा बाजार सुरुवातीलाच आपण पाहिलंय एक प्रकारचा काल्पनिक स्वरूपाचा बाजार आहे. प्रत्यक्षात अशी परिस्थिती अस्तित्वात असेलच असं नाही हे यातून लक्षात येतं. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण स्पर्धेनुसार बाजाराचे जे वर्गीकरण केलं जातं त्यातला पूर्ण स्पर्धा या घटकाचा अभ्यास केलेला आहे. यानंतरच्या तासिकेमध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत कशा प्रकारे निश्चित होते याचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.